मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. स्वारबाबानगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम. सालाबाद प्रमाणे यंदाही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त सातपूर शहरात सुवर्ण जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रिपाईच्या गटनेत्या तथा माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यावेळी सुप्रसिद्ध गायक चेतन लोखंडे यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांचे मने जिंकली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे नेते रंजन ठाकरे, मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांची विशेष उपस्थिती लाभली. भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विश्वास रवींद्र पगारे आणि विकी लोंढे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी विविध केडर, पदाधिकारी व हितचिंतक यांच्यासह सातपूर शहरातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सातपूर परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमला असून सामाजिक ऐक्य आणि प्रेरणेचा संदेश देणारा हा भीम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की संघटित व्हा, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष हा आपल्या पाठीला पुजलेला आहे. आपल्याला संघर्ष करायची सवय आहे. संघर्ष आपल्या रक्तात आहे आणि तो संघर्ष आपण आजपर्यंत केलेला आहे, करतोय आणि त्या संघर्षातून यश आपल्याला नक्की येईल. मी सगळ्यांना 135व्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. सांगून गेले, रडायचं नाही, लढायचं. आणि म्हणून आज एवढा दिवस आम्ही संयम हा धरून ठेवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जनतेचे जे ऋण आमच्या परिवारावर आहे ते ऋण फेडण्याची संधी आम्हाला ही जनता वेळोवेळी देत असते आणि हे ऋण फेडण्याची संधी आम्ही वेळोवेळी त्यांचं ऋण हे समाज कार्यातून, समाज सेवेतून आजची ही जयंती उत्सवाची जी गर्दी आपण बघत आहोत. मला वाटलं नव्हतं की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब किंवा त्यांचे दोन्ही मुलं इथं नाही, तर एवढा प्रचंड जनसमुदाय हा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला. पण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं की लोंढे परिवारावरचं तुमचं जे प्रेम आहे हे कदापि कमी होणार नाही आणि तुमचं आमच्या परिवारावरचं प्रेम आणि जो संघर्ष आहे तो फक्त आमच्या परिवाराचा नसून हा आपल्या पूर्ण परिवाराचा आहे, आपल्या संपूर्ण स्वारबाबानगरचा आहे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर अनुभवाने आणि परिस्थितीने आम्ही गेल्या काही दिवसापासून बरंच काही शिकलो. वेळ एकदम जास्त माझ्यापेक्षा झाले रामची पिता कारण
या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.